अभिकर्ता मित्रांनो नमस्कार. आजचा टॉपिक आहे आनंदा खुशियों की चाबी. आजच्या टॉपिकमधील मुख्य मुद्दे असतील आनंदा म्हणजे काय, आनंदाचे फायदे, आनंदाच का आणि आनंदाच्या मर्यादा. एकदा ग्राहकाकडनं चेक किंवा कॅश स्वरूपात प्रीमियम आणि संबंधित कागदपत्र मिळाल्यानंतर आपण दोन प्रकारे पॉलिसी पूर्ण करू शकतो. पहिला प्रकार जो आपल्याला परिचित आहे तो म्हणजे ऑफलाईन माध्यमाने प्रत्यक्ष LIC ऑफिसमध्ये जाऊन ग्रीन चॅनल किंवा BOC करून, आणि दुसरा प्रकार ऑनलाईन माध्यमाने ज्याला आपण म्हणतो आनंदा. खरं म्हणजे आनंदा हा शॉर्ट फॉर्म आहे. आनंदाचा लॉंग फॉर्म असा आहे आत्मनिर्भर एजंट न्यू बिझनेस DG ॲप. यातील जे पहिले अक्षर आहेत आद्याक्षर आहेत याच्यापासून तो शॉर्ट फॉर्म तयार झालेला आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्यक्षात LIC ऑफिसला न जाता ग्राहकाच्या किंवा स्वतःच्या घरी बसून भारतातील कोणत्याही व्यक्तीची पॉलिसी ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करणारी डिजिटल यंत्रणा म्हणजे आनंदा होय. याचे फायदे काय आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिला फायदा आहे की आज जिकडं तिकडं ऑनलाईनचा जमाना आहे. 24/7 बाय 365 हा सगळीकडं परवलीचा शब्द झालेला आहे. तर अशाच प्रकारे ही ऑनलाईन म्हणजेच आनंदा सुविधा ही 24/7 उपलब्ध असते. LIC एजंट बांधवाला LIC ऑफिसमध्ये येऊन पॉलिसी पूर्ण करताना वर्किंग डे आणि कॅश काउंटर वेळ या दोन्ही गोष्टी पाळाव्या लागत होत्या. मात्र आनंदा 24/7 असल्यामुळं या वर्किंग डे आणि कॅश काउंटर वेळेतून मुक्ती मिळालेली आहे. तिसरा फायदा आहे पैसा, वेळ आणि ऊर्जा यांची प्रचंड बचत होते. कशा प्रकारे ते समजून घेऊया. समजा एखादा ग्राहक आहे एजंट बांधव आहे जो LIC ऑफिसपासून 40 किलोमीटरवर राहतो. आता या व्यक्तीने एखादी तिमाही 2-3 हजाराची जरी पॉलिसी केलेली असेल तरी त्याला ती पूर्ण करण्याकरता प्रोसेस करण्याकरता LIC ऑफिसला जावं लागतं. अशा वेळेस 2-3 हजार रुपये तिमाहीची किंवा महिन्याची जरी पॉलिसी पूर्ण करायची असेल तर त्याचे किमान 2-3-4 तास त्याच्यामध्ये वेळ जातो. याच्यामध्ये त्याचा पेट्रोलचा खर्च आहे. त्याचबरोबर पर्टिक्युलरली ग्रामीण भागामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा फोटो हे रेडीमेड उपलब्ध नसतात, त्याच्या सॉफ्ट कॉपीज असतात. मग ह्या सॉफ्ट कॉपीज आपल्याला पाठवल्या जातात एजंट बांधवांना आणि मग आपण ती परत प्रिंट करून घेतो. तर याच्यातही खर्च येतोच. किंवा अनेक वेळेला एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं ते म्हणजे ग्राहकाकडनं पैसे घेताना त्याच्याकडे दरवेळेस कॅश असेलच असे नाही, तर तो म्हणतो की माझ्या फोनपेला आहेत, मी आपल्या फोनपेला टाकतो. तर आपल्यालाही घेताना काही वाटत नाही. परंतु जर तुम्ही आर्थिक वर्षाच्या शेवटी बघितलं तर हे विनाकारण नको असलेले अननेसेसरी ट्रान्झॅक्शन्स भरपूर झालेले असतात. तर हे सगळं टाळण्याचं म्हणजेच पैसा, वेळ आणि ऊर्जा टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे आनंदामध्ये पॉलिसी पूर्ण करणे. त्याचबरोबर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI इत्यादी वॉलेट इत्यादी मार्गाने ऑनलाईन प्रीमियम पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना पॉलिसी घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आनंदा. याचाच अर्थ एखादा ग्राहक असेल तो म्हणतो की मला क्रेडिट कार्ड थ्रूच पेमेंट करायचं आहे, तर त्याची पॉलिसी आपण आपल्या ग्रीन चॅनलनं किंवा BOC माध्यमातून ट्रॅडिशनल पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं ही पॉलिसी पूर्ण करू शकत नाहीत. अशी पॉलिसी पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आनंदा होय. आनंदा पद्धतीमधील पारदर्शकता, तत्परता आणि एजंट बांधवाचे अद्ययावत टेक्नॉलॉजी ज्ञान यामुळे एजंट बांधवाची जी प्रतिमा आहे ग्राहकाच्या मनातली ती उंचावते आणि अधिक विश्वास दृढ होण्यास मदत होते. अनेक वेळेला आपण बघतो की मार्चमध्ये आपण एखादं BOC करून ठेवतो, बऱ्याच वेळेस LSD केलेली नसते आणि त्यामुळे मग प्रीमियम जास्त लागतो म्हणून आपण त्याला समजून सांगताना एक प्लॅन समजवलेला असतो आणि ऐन वेळेला प्रीमियम वाढलेला असतो किंवा आपण कॅल्क्युलेट करताना कमी केलेला असतो आणि लागत जास्त असतो. मग अशा वेळेस आपण म्हणतो की ठीक आहे, हा प्लॅन काय आणि हा प्लॅन काय, फार फरक नाही आहे. तर अशा माल प्रॅक्टिसेसला सुद्धा आळा बसण्याचं एकमेव माध्यम म्हणजे आनंदा होय.
प्रचंड मेहनतीने एजंटने तयार केलेली ग्राहकाची पॉलिसी घेण्याची मानसिकता केवळ आनंदाद्वारे लगेच एनकॅश होऊ शकते. अभिकर्ता मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस असा अनुभव घेतला असेल की समजा शुक्रवारी संध्याकाळी 4-5 वाजता तुम्हाला एखादं प्रपोजल मिळालेलं आहे. आपल्याला ते ऑफलाईन माध्यमातून म्हणजेच ग्रीन चॅनलने पूर्ण करायचं आहे, तर आपल्याला आता नेक्स्ट इमिडिएट पूर्ण करण्यासाठी सोमवारच उजळू द्यावा लागेल, कारण शनिवार रविवार ऑफिस बंद असणार आहे. तर अशा वेळेस असं होतं की तुम्ही म्हणता चला सोमवारी पूर्ण करूया, आणि शनिवारी किंवा रविवारी त्या ग्राहकाचा फोन येतो की थांबा थांबा, तो चेक टाकू नका, किंवा कॅश जर दिलेली असेल प्रीमियम तर थांबा आत्ताच टाकू नका, मी तुम्हाला नंतर सांगतो, तात्पुरते ते मला पैसे वापस करा. आणि बहुतांश वेळेला पुन्हा पॉलिसी घेण्याची वेळ येतच नाही. आपण बऱ्याच वेळेला हा अनुभव घेतलेला असेल, तर हा अनुभव टाळायचा असेल, म्हणजेच ग्राहकाची पॉलिसी घेण्याची मानसिकता लगेच जर एनकॅश करायची असेल त्याच्या समोर बसूनच, तर आनंदा हेच एकमेव माध्यम आहे. आपण पाहू शकता की LIC कडून जाहीर होणाऱ्या बहुतांश स्पर्धांमध्ये आनंदा पॉलिसीसाठी डबल क्रेडिट असतं किंवा वेगळी तरतूद असते. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमेदाराची कच्ची माहिती. बऱ्याच वेळेस जे आपण विमेदाराचं माहितीपत्रक असतं तो फॉर्म आपण प्रत्येक वेळेस जपून ठेवतोच असे नाही, किंवा तो सुरक्षित राहीलच असे नाही. मात्र आनंदा माध्यमातून पॉलिसी पूर्ण केल्यानंतर आपण त्याचा पूर्ण प्रपोजल फॉर्म, अगदी 20 पानी प्रपोजल फॉर्म डिजिटल स्वरूपामध्ये सेव्ह करू शकतो. आपल्याला पाहिजे त्या स्वरूपात सेव्ह करून पाहिजे त्या वेळेला तो परत उपलब्ध करून घेऊ शकतो. तर हे शक्य आहे फक्त आनंदामुळेच. भारत सरकारच्या पेपरलेस आणि गो ग्रीन तत्वज्ञानाला अनुसरून हे तंत्रज्ञान आहे. DUS, ZUS आणि CUS म्हणजेच डिव्हिजन, झोन किंवा सेंट्रल ऑफिस रेफर केसेस ज्या आहेत, अनेक वेळेला आपण पाहतो की विभागीय कार्यालयापासनं आपली जी शाखा आहे ती बऱ्याच वेळेस लांब असते, कुरिअरचे प्रॉब्लेम्स असतात, लवकर कुरिअर येत नाही, रिक्वायरमेंट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचत नाहीत. तर अशा वेळेस याच्यासाठी फार हमखास छान उपाय म्हणजे आनंदा प्रपोजल होय. LICची एक विजन होती, नजीकच्या भविष्यात तुमचा मोबाईल हेच तुमचे LIC ऑफिस असेल, अशी ती विजन होती. तर हे विजन प्रत्यक्षात आणणारं क्रांतिकारी माध्यम म्हणजे आनंदा होय. मग आता आनंदाच का, आनंदाचा एवढा आग्रह का? तर मित्रांनो, आनंदा प्रपोजलचे जर एवढे सगळे फायदे असताना केवळ ऑफलाईन प्रपोजल पद्धतीला आपण कवटाळून बसत असू, तर आजच्या जेटच्या युगात बैलगाडीचा आग्रह धरण्यासारखं आहे हे. त्याचबरोबर 65व्या अखिल भारतीय वरिष्ठ मंडळ प्रबंधक संमेलनामध्ये कॉर्पोरेट गाईडलाईन्स जी ठरल्या त्याच्यानुसार या आर्थिक वर्षामध्ये 50% पॉलिसी आनंदाद्वारे पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे. होऊ शकतं नजीकच्या भविष्यामध्ये आपल्याला विशिष्ट विमा रकमेपर्यंत आनंदा पॉलिसी बंधनकारक करण्यात येईल. मग असं बंधन आपल्याला लादण्यापेक्षा आपण स्वतःहून ते आत्मसात तंत्रज्ञान करणं किती छान असेल. आनंदाच का, जर तुम्ही याच्या अगोदरचं आनंदाचं वर्जन बघितलं असेल तर त्यात फक्त आनंदाविषयक माहिती होती. पण तुम्ही बघू शकता, जर तुम्ही आनंदाचा डॅशबोर्ड ओपन केला, आनंदा लॉग इन केलं, तर हा अशा प्रकारचा डॅशबोर्ड येतोय. याच्यामध्ये नवीन आयटम्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ हे नॉलेज सेंटर आहे, तर नॉलेज सेंटरमध्ये आनंदा ट्रेनिंग व्हिडिओज, आनंदा ट्रेनिंग PPT ह्या रिजनल लँग्वेजेसमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर मार्केटिंग व्हिडिओज, सेल्स ब्राउशर, प्रॉडक्टच्या वेगवेगळ्या PPTs, क्लब मेंबरशिप रूल्स, MHR लिमिट्स, MDRT रूल्स, अशा प्रकारचा विविध माहितींचा खजाना आहे. यातील बहुसंख्य आयटम हे एकतर ॲक्टिवाईज झालेले आहेत किंवा हळूहळू ॲक्टिवाईज होत आहेत. याच्या पुढचा जो डॅशबोर्डचा पार्ट आहे तो आहे फॉर्म सेंटर. आपल्याला लागणारे जेवढे फॉर्म्स असतील, मग ते असाइनमेंट्समधले म्हणजे PS मधले असतील, क्लेम्समधले असतील, NB मधले असतील, ते सगळे तुम्हाला इथेच उपलब्ध होतील. त्याचबरोबर आणखी एक आपल्या ग्राहकांबरोबर कस्टमर एंगेजमेंट असा एक डॅशबोर्ड आलेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला ॲड्रेस चेंज, ऑनलाईन इनॅच, ऑनलाईन लोन, पे प्रीमियम, कस्टमर पोर्टल, ग्राहकाला आकर्षित करणारे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स किंवा क्लेम सेटलमेंट रिक्वायरमेंट्स
अशी विविध माहिती याच डॅशबोर्डमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपलं जर विश्लेषण करायचं असेल कमिशनच्या बाबतीत, पॉलिसी रिन्युअल ड्यू लिस्ट, डेली लॅप्स लिस्ट, क्लेम्स, तर याचीही सगळ्यात चांगली माहिती स्वतः आत्मपरीक्षण करू शकता येण्यासारखी माहिती ही या ॲनालिटिक्समध्ये दिलेली आहे. याचबरोबर तुम्ही पाहू शकता की कॉम्पिटिशन्स, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये तुम्ही कुठल्या लेवलला आहात, कुठलं बक्षीस जिंकलेलं आहे, अशी पण माहिती नजीकच्या काळात उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर युटिलिटीज आणि टूल्समध्ये पण BMI इंडेक्स अशी महत्त्वाची माहिती आपल्याला मिळणार आहे. क्लब ॲडवायझर, जे एरवी आपल्याला फक्त असिस्टंट ब्रांच मॅनेजर आणि ब्रांच मॅनेजर सरांच्याच पासवर्डवर दिसतं, ते सुद्धा तुम्हाला आता आनंदाच्याच डॅशबोर्डमध्ये बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात आनंदा हे फक्त ऑनलाईन पॉलिसी कंप्लिशन नसून आनंदा वन मॅन ऑफिस आहे. अशा या आनंदासाठी आवश्यक घटक काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं आपली नवीन शिकण्याची जिद्द. दुसरं आहे एक स्मार्टफोन किंवा टॅब किंवा लॅपटॉप. आनंद आहे स्मार्टफोनवरही करता येतं, परंतु टॅब किंवा लॅपटॉपवर ते केलं तर अधिक सोयीस्कर होतं, किंवा टॅब आणि लॅपटॉपवर जर तुम्ही केलं तर समोरच्या ग्राहकालाही आपल्याला प्रेझेंटेशन दाखवायला आणि समोरच्याला समजून घ्यायला अधिक सोपं पडतं. चांगल्या स्पीडचं नेट कनेक्शन अपेक्षित आहे. आणि आनंदाचं प्रपोजल हे फक्त मायक्रोसॉफ्ट एज वेब ब्राउझरमध्येच केलं पाहिजे, त्यात ते लवकर होतं आणि ते जास्त ॲप्रोप्रिएट आहे, सुटेबल आहे. आनंदासाठी आवश्यक घटक काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदा पॉलिसीची सर्वात मूलभूत अट म्हणजे ग्राहकाचे आधार कार्ड सध्या चालू असलेल्या मोबाईल नंबरशी लिंक असलं पाहिजे. त्याचबरोबर ग्राहकाचा ईमेल ID असणे बंधनकारक आहे, कारण याच्यावरच साइन, FPR, पॉलिसी डॉक्युमेंट आणि ऑनलाईन पेमेंट लिंक पाठवली जाते. अर्थात दिनांक 8/8/2022 पासून ग्राहकाला विविध OTP हे SMS आणि ईमेल व्यतिरिक्त व्हॉट्सॲपवर पण मिळण्याची सुविधा LIC कडनं सुरू करण्यात आलेली आहे. आनंद पॉलिसीचे प्रमुख टप्पे जर आपण लक्षात घेतले तर ते आहे कोटेशन जनरेशन, त्याच्यानंतर आहे आधार व्हेरिफिकेशन, ज्याला आपण म्हणतो EKYC. याच्या अंतर्गत ग्राहकाला एक OTP विचारला जातो. त्याच्यानंतर जसा आपला फॉर्म नंबर 300 जशाच तसा आपल्याला फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर एजंटचा गोपनीय अहवाल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ACR, एजंट्स कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, ज्याच्या अंतर्गत एजंटला एक OTP पाठवण्यात येतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो कस्टमर व्हेरिफिकेशन, ज्याच्या अंतर्गत ग्राहकाचे 2 OTP व्हेरीफाय केले जातात. आणि तिसरा आहे पेमेंट. 2 पद्धतीने तुम्हाला करता येतं, ऑफलाईन किंवा ऑनलाईन. ऑफलाईन BOCच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन असेल तर मग UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग या माध्यमातून पण आपल्याला ते पेमेंट करता येऊ शकतं. अशा आनंदाच्या काही मर्यादा आहेत, तर कुठल्या मर्यादा आहेत त्या बघून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्यस्थितीत चालू असलेल्या मोबाईल नंबरशी ग्राहकाचे आधार कार्ड लिंक नसल्यास आनंदाद्वारे प्रपोजल पूर्ण करणे शक्य नाही. अनेक वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की आधार कार्डवरली जन्मतारीख ही वेगळी आहे, TC वरची वेगळी आहे, पॅनवरची तिसरीच आहे, किंवा आधारवर जी जन्मतारीख आहे ती खरी नाहीये. तर आनंदामध्ये प्रपोजल करताना आधार कार्डवरली जन्मतारीख प्रमाणभूत मानली जाईल. जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्या ग्राहकाची आधार कार्डवरची जन्मतारीख चुकीची आहे, ती जास्तीची लागलेली गेलेली आहे, तर असे प्रपोजल कृपया आनंदातून कंप्लीट करू नका. कारण आधार कार्डवरली जन्मतारीखच प्रमाणभूत मानली जाते, तीच खरी आहे असं समजून त्याच एजनुसार ग्राहकाला प्रीमियम लागतो. सध्या फिजिकल नॅच म्हणजेच कोऑपरेटिव्ह बँकांमधलं नॅच असेल किंवा जसे की महाराष्ट्र ग्रामीण बँक सारख्या बँक, अशा बँकांना नॅच अलाउड नाहीये, तिथं फक्त फिजिकल नॅच होतं. तर फिजिकल नॅच आणि SSS म्हणजेच सॅलरी सेव्हिंग स्कीम हे जर हप्ता प्रकार असतील तर अशा पॉलिसी आनंदाद्वारे पूर्ण करता येत नाहीत.
त्याचबरोबर अनिवासी भारतीय म्हणजेच NRI असतील तर त्यांचे प्रपोजल आपण आनंदाद्वारे पूर्ण करू शकत नाहीत. अर्थात असं जरी असलं तरी दिवसेंदिवस आनंदामध्ये अनुकूल बदल होत आहेत. कोणते बदल आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे की प्रपोजल पूर्ण करण्यासाठीचा जो कालावधी आहे तो कमी होत आहे. सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस आनंदा लॉन्च झालं होतं त्यावेळेस एक प्रपोजल पूर्ण करण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागत होता. मात्र आत्ता हेच प्रपोजल 10 ते 15 मिनिटाच्या आत पूर्ण होतं. ज्यावेळेस आनंदा नवीन लॉन्च झालं होतं त्यावेळेस 4 किंवा 5 OTP लागत होते, परंतु आता ही संख्या 3 पर्यंत कमी झालेली आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस पहिल्यांदा आनंद लॉन्च झालं होतं त्यावेळेस मायनरचे प्रपोजल करता येत नव्हते, परंतु आता चिल्ड्रन्स प्लॅन्स म्हणजेच 732, 734 किंवा मायनरचे पण प्रपोजल पूर्ण करणं आनंदामधून शक्य आहे. इतकंच नव्हे तर आता टर्म इन्शुरन्स म्हणजे अगदी फॉर्म नंबर 3251 सह त्याचबरोबर युलिप आणि पेन्शन प्लॅन पण आनंदामधून सहज करणं शक्य आहे. मित्रांनो, जर आनंदाचे एवढे फायदे होत असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये एक प्रकारे आनंद बंधनकारक होऊ शकण्याची शक्यता जास्त असेल तर आपण लवकर आनंद शिकून काळाबरोबर चाललेलं केव्हाही चांगलं आणि आपल्याच फायद्याचा ठरणार आहे. तर असं हे आनंदा शिकण्यासाठी आपल्याला ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.